हॅलो मित्रांनो, हाय. आज बनवायचा होता चिवडा. तर मानसचा आहे उद्याला वाढदिवस, तर चिवडा बनवायचा होता. माझी आली होती बहीण सकाळी सहज ती बनवायला बसली होती चिवडा. आणि मी व्हिडिओ घेत होती म्हणून तुम्ही पहा कशी ओढणी केली. ते तळत होती शेंगदाणे, ते चिवड्याची तयारी करत होती, सर्व प्रिपरेशन केली होती. आणि ती चहाचा चिवडा छान होतो म्हणून मी तिला चिवडा बनवायला सांगितला. नंतर मी व्हिडिओ घेतला फ्रंट कॅमेऱ्याने, थोडी बोलचाल झाली. माझा अवतार पहा कसा दिसतो, कारण एवढी ऊन आहे आणि उकळत आहे, घाम पण खूप येत आहे म्हणून अवतार असा दिसतो. आणि कूलर लावा, फॅन लावा, कितीही लावा तरी काही ऊन काही मानत नाही आणि गरमी पण खूप होती. तरी आम्ही चिवडा करायला बसलो दुपारी कसा बसा. आणि झाला मग चिवडा, तडतूड झालं, थोडासा व्हिडिओ घेतला, हसी मजाक केली. तिला चिडवत होती मी आणि ते करत होती चिवडा. तिच्याकडून थोडंसं काम करून घ्यावं लागते, ते आधी का मला हेल्प होते. नंतर आम्ही केली दुपारी तयारी 4-5 वाजता. नंतर गेलो आम्ही ॲटोनी मार्केटमध्ये, कारण मला घ्यायचे होते मनासाठी कपडे उद्यासाठी. उद्याला त्याचा वाढदिवस असतो, तर कपडे वगैरे घेण्यासाठी दुकानात गेलो. पहा कपडे बघत होती, थोडे चॉईस करत होती आणि 1-2 कपडे बघितले आणि नंतर सिलेक्ट केले. आणि माणूस पहा कसं पाहत होता. मिष्टी पण होती सोबत आणि 2 माझ्या नंदा पण आल्या होत्या. त्या परत गेल्या घरी आणि नंतर वाढदिवसासाठी उद्यासाठी आल्या आहे. नंतर चॉईस केले आणि कपडे. नंतर गेलो आम्ही नंतर पाणीपुरी खाण्यासाठी शिवाजी चौकात. शिवाजी महाराजचा पुतळा पहा, ते भगवा झेंडा पण आहे. नंतर गेलो आम्ही डॉमिनोजमध्ये पिझ्झा ऑर्डर केला पार्सल आणि घरी घेऊन आलो पिझ्झा. नंतर पिझ्झा वगैरे खाल्ला, छान पिझ्झा मस्त होता. पिझ्झा पार्टी केली मस्त, सर्वांनी पिझ्झा खाल्ला. माणूस पण ताव मारत होता पिझ्झावर. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.